आता या ठिकाणी आपण हे बघणार आहोत की ज्ञान संवेदन केवळ म्हणजे संवेदन म्हणजे ज्ञान नाही असं जेव्हा आपण म्हणतोय त्याच्या मागचं कारणच असं आहे की संवेदन हे व्यक्तीनुरूप बदलू शकतं, पण ज्ञान तसं होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की संवेदन म्हणजे या ठिकाणी ज्ञान होणार नाही. आता ज्ञान म्हणजे मत पण नाही. आता मत आणि ज्ञान दोन मध्ये पुन्हा त्यांनी फरक केलेला आपल्याला दिसून येतो. मत हे स्वतः पुरतं मर्यादित असतं. म्हणजे मला असं वाटू शकतं की हा समोरचा आंबा गोड आहे, पण दुसऱ्या व्यक्तीला तो गोड आहे हे वाटलंच पाहिजे हे जरुरी नाही. त्यामुळे मत जेव्हा असतं तेव्हा ते दोन वेगवेगळी मतं एकाच वस्तूच्या बाबतीत असू शकतात. पण ज्ञानाचं तसं होत नाही, आणि ज्ञान जे असतं ते सगळ्यांसाठी सारखं असतं. त्यामुळे या दोन मध्ये भेद आपल्याला प्लेटोनी केलेला दिसून येतो. आता मत जे असतं ते मत सुद्धा दोन पद्धतीने आपल्याला म्हणता येईल की एक असतं वस्तुस्थिती सुसंगत आणि एक असतं वस्तुस्थितीशी विसंगत. म्हणजे उदाहरणार्थ, मी आता जे आंब्याचं उदाहरण तुमच्या पुढे घेतलं होतं ते आंबा हा वास्तविक दृष्ट्या गोड असेल किंवा गोड असणार नाही. जर गोड असेल तर मी जे काही मत मांडलं आहे ते बरोबर असेल, पण इन केस तो जर आंबट असेल आणि तरीही मी गोड म्हणते तर वस्तुस्थितीशी ते विसंगत असेल. त्यामुळे मत जेव्हा असतं तेव्हा मत हे एकतर वस्तुस्थितीशी सुसंवादी असेल किंवा विसंवादी असेल. सुसंवादी जर ते मत असेल तर ते बरोबर असेल, सुसंवादी नसेल तर ते मत चूक असेल. पण याचा अर्थ ते सत्य किंवा असत्य या कॅटेगरीत येणार नाही. सत्य आणि असत्य असं जेव्हा आपण त्याच्या मतात ज्ञानाच्या बाबतीतच ही दोन गोष्टी असू शकतात. एक तर ते सत्य असेल किंवा असत्य असेल. वस्तुस्थितीशी सुसंगत जेव्हा असतं तेव्हा ते ज्ञान योग्य असतं, आणि जर नसेल तर त्याला आपण अयोग्य असं म्हणतो. त्यामुळे ज्ञान आणि मत यात भेद आपल्याला दिसतो. आता ज्ञान जे असतं, आतापर्यंत ज्ञान काय नाही हे आपण बोललो. आता आपण याकडे वळणार आहोत की ज्ञान म्हणजे नेमकं काय. तर या ठिकाणी ज्ञान संकल्पना नुरूप असतं, म्हणजे संकल्पने प्रमाणे असतं. आता सगळ्यात पहिलं ज्ञानाची अस्तित्वाची बाजू हीच त्याची ज्ञान सिद्धांताची मांडणी. त्यामुळे जे ज्ञान संकल्पनांद्वारे प्राप्त होतं, संकल्पनानुरूप असतं, संकल्पनात्मक असतं, ते खरं ज्ञान होय. आणि त्यालाच त्यांनी ज्ञान या कॅटेगरीमध्ये घेतलेलं आहे. आता संकल्पनानुरूप ज्ञान म्हणण्याचं कारण काय असू शकेल, तर या ठिकाणी मुख्य व्याख्या सुद्धा बघा संकल्पनेसारखीच असते, है ना. संकल्पना आणि व्याख्या या दोन मध्ये भेद आहे. पण भेद असला तरी काही त्याचे सामान्य घटक आहे की व्याख्या सुद्धा कशी असते, स्थिर असते, कायम असते, वस्तुनिष्ठ असते. संकल्पना सुद्धा कशी असते, स्थिर असते, कायम असते, वस्तुनिष्ठ असते. मग असं असताना केवळ कशाशी संबंधित, संकल्पनेशी संबंधित जी गोष्ट असेल त्याला तो ज्ञान म्हणतो, व्याख्येला तो म्हणत नाही. हा फरक इथे लक्षात ठेवला पाहिजे. हे ज्ञान जे आहे ते संवेदनेवर अवलंबून नसून कशाशी संबंधित असतं, बुद्धीवर, बुद्धीशी संबंधित या ठिकाणी ते असतं. वास्तविक संकल्पनानुरूप ज्ञानाच्या मांडणीची जी सुरुवात होती ती सुरुवात सॉक्रेटिसने केली होती. तो या सिद्धांताचा वापर कसा करायचा की व्यक्तींशी चर्चा करायचा, आणि चर्चा करताना तौलिक चर्चा असायची ती, आणि ती करताना बरेचदा ज्या समस्या निर्माण व्हायच्या त्या सोडवण्याच्या हेतूने तो काही संकल्पनांची मांडणी किंवा संकल्पना लोकांसमोर ठेवायच्या, आणि मग त्याचा तो वापर करत आपले सिद्धांत मांडायचा. ही त्याची पद्धत होती. या सिद्धांत मांडण्याच्या पद्धतीचा वापर
प्लेटोनी आपल्याला केलेला दिसून येतो. आणि म्हणून त्यांनी इंद्रिय संवेद्य जग जे आहे ते व्याख्यांशी संबंधित ठेवलं नाही, तर अतिंद्रिय जग सुद्धा त्याच्यात विचारात घेतलं. व्याख्या संवेद्यांच्या होत नाहीत तर शाश्वताची होते. म्हणून त्याने ज्ञान सिद्धांतांचा आधार घेऊन अतिंद्रियाचा शोध घेणारा कल्पनावाद आपल्या समोर मांडलेला दिसून येतो. आता हा जो प्लेटोचा कल्पनावाद आहे, हा प्लेटोचा कल्पनावाद केवळ सॉक्रेटिसचा परिणाम नाही त्याच्यावर, तर त्याच्यामध्ये पायथागोरस आहे, इलियाटिक आहे, हिरॅक्लिटस आहे, सॉक्रेटिस आहे, ही सगळी माणसांचा प्रभाव प्लेटोच्या तत्वज्ञानात किंवा या कल्पनावादाच्या मांडणीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. प्लेटोनी हिरॅक्लिटसचं सतत प्रवाही स्वरूप, ज्याला एव्हर बिकमिंग असं म्हटलेलं आहे, अशा गोष्टींचा विश्वाचा स्वीकार केला आणि त्याला स्वतःच्या कल्पनावादात इंद्रिय संवेद्य जगाच्या स्थानी प्रस्थापित केलं. आता यांनी इंद्रिय संवेद्य जगाच्या स्थानी म्हणजे बघा, इंद्रिय संवेद्य जग हे त्यांनी या ठिकाणी मानलेलं आहे. म्हणजे ज्या जगात आपण आहोत, ज्यांचा इंद्रियांना अनुभव येतो आहे, ते त्यांनी या ठिकाणी स्वीकारलेलं दिसून येतं. इलियाटिक संप्रदायाप्रमाणे निरपेक्ष सत्ता म्हणजे ऍब्सोल्यूट बीइंग जे आहे त्याचा विचार करून इंद्रिय संवेद्य जगाहून भिन्न अशा कल्पनांच्या जगाचा विचार हा त्यांनी इथे स्वीकारलेला दिसून येतो. म्हणजे बघा, प्लेटोवर हिरॅक्लिटसचा प्रभाव तर आहेच, त्याचबरोबर इलियाटिक संप्रदायाचा सुद्धा प्रभाव आपल्याला दिसून येतो. पायथागोरसचा सुद्धा त्याच्यावर इफेक्ट आहे आणि तो इफेक्ट कसा आहे, अंकाशी संबंधित आहे. अंक म्हणजे अंक हे अमूर्त असतात है ना. कुठलाही अंक हा कुठलाही अमूर्त असतो. आता अमूर्त आणि मूर्त यातला तुम्हाला फरक कळत असेल की मूर्त म्हणजे जे प्रत्यक्ष रूपामध्ये तुम्ही बघू शकता, पण अमूर्त म्हणजे त्याची तुम्हाला कल्पना करावी लागते है ना. म्हणजे उदाहरणार्थ मी समजा असं म्हणाले की लाल, तर लाल म्हटल्यानंतर तुम्हाला नुसत्या लालची कल्पना नाही येत, काहीतरी त्याच्या सोबत येतं, एखादी कुठली तरी वस्तू येते, रंग येतो, काहीतरी येतं आणि मग तुम्हाला लाल ही कळतं. म्हणजेच लाल ही जी संकल्पना आहे ती कशी आहे, अमूर्त स्वरूपाची. किंवा मी समजा म्हणाले गोत्व, आता ही गोत्व याचा अर्थ काय होतो, सामान्य म्हणजे गायीचं सामान्य तत्व म्हणजे गोत्व. म्हणजे काय, तर गाय म्हटल्यानंतर मी नुसतं गाय उच्चारते, तुमच्या डोळ्यापुढे गायीची कल्पना आली असेल बघा. आता ही जी कल्पना येते ही कशी आहे, अमूर्त स्वरूपाची, मूर्त स्वरूपाची नाही आहे. मूर्त स्वरूपाची एखादी कपिला गाय असेल किंवा मूर्त स्वरूपाची एखादी आणखीन दुसऱ्या नावाची कुठली गाय असेल, पण गाय म्हटल्यानंतर जी कॉमन कन्सेप्ट तुमच्या डोळ्यापुढे आली ती आहे अमूर्त. याचाही विचार प्लेटोच्या या कल्पनावादामध्ये झालेला दिसून येतो. याचबरोबर सॉक्रेटिसची फॉर्म्स ही जी संकल्पना होती तीही त्यांनी आपल्या तत्वज्ञानात स्वीकारलेली दिसून येते. म्हणजे काय, तर थोडक्यात प्लेटोच्या कल्पनेमध्ये सगळ्यांचा इफेक्ट आपल्याला आलेला दिसून येतो. आता या कल्पनेचं स्वरूप नेमकं कसं आहे याचं स्पष्टीकरण करताना प्लेटो असं म्हणतो की दैनंदिन जीवनात आपण नेहमी फक्त कशाचा अनुभव घेतो, विशेषाचा घेतो है ना. आपल्याला जो अनुभव येतो, मी आता जसं गाईचं उदाहरण कंटिन्यू करते आणि तुमच्या समोर एखादी कुठली तरी पर्टिक्युलर गाय असते है ना. एक गाय येते, दुसरी गाय येते, तिसरी गाय येते. म्हणजे काय, तुमच्या डोळ्यांना प्रत्यक्ष काय दिसतं, तर फक्त ती येणारी जाणारी जी कुठली एक इंडिव्हिज्युअल गाय दिसते. पण माणूस, आणि ते फक्त आपल्या इंद्रियांशी संबंधित असते, माणूस तेवढ्यावर थांबतो का, नाही. या ज्या 1 2 3 4 गायी आहेत यांच्यामधून कॉमन काय आहे ते आपण काढतो, आपल्या बुद्धीने काढतो. आणि म्हणून मी जेव्हा गाय ही कन्सेप्ट घेतली, तुम्ही लगेच बोललात की तुमच्या डोळ्यापुढे आलं असेल की
गाय म्हणजे असं 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 असं. हे जे आहे हे काम कोण करतं? हे काम बुद्धी करतं. इंद्रिय प्रत्यक्ष बघतात आणि बुद्धी कॉमन काढण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे या दोनचा फरक या ठिकाणी प्लेटोने केला आहे. आता हा अनेक विशेषांमध्ये अंतर्भूत असणारा जो सामान्य गुणधर्म आहे, यालाच त्यांनी कन्सेप्ट किंवा संकल्पना म्हटलेली आपल्याला दिसून येते. आणि ही जी संकल्पना आहे ही प्रत्यक्ष नसते, म्हणजेच मूर्त स्वरूपात नसते, तर ती अमूर्त स्वरूपात असते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या सामान्य रूपी संकल्पनेलाच सॉक्रेटिसने फॉर्म म्हणून संबोधलंय आणि यालाच कल्पनेच्या रूपात प्लेटोनी स्वीकारलेलं आपल्याला दिसून. आता या प्लेटोच्या कल्पनेच्या बाबतीत त्यांनी दिलेली लक्षणं कोणती कोणती, कोणाला कल्पना म्हणायची याची जी लक्षणं दिलेली आहेत किंवा कोणत्या गोष्टी म्हणजे कल्पना, हे त्यांनी इथे स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. सगळ्यात पहिलं त्यांनी कल्पनेच्या बाबतीत म्हटलंय, कल्पना द्रव्यरूप असतात. त्यांनी काय म्हटलेलं आहे? कल्पना द्रव्यरूप असतात. आता द्रव्यरूप असतात याचा काय अर्थ होतो? की द्रव्य म्हणजे आपण आपल्या डोळ्यापुढे नेहमी जे पदार्थ या रूपामध्ये आलं असेल, या भौतिक वस्तू ज्या आहेत त्या न विचारात घेता मेन हे लक्षात घ्या की जे टिकून राहतं, ज्याच्या आश्रयाने गुण राहतो, पण तो कोणावरही अवलंबून नसतो, ते म्हणजे द्रव्य आहे. है ना? जसं आपण त्या दिवशीच्या लेक्चरमध्ये मी बोलताना बोलले होते, तुम्हाला आठवत असेल की आपण जेव्हा एक फुलाचं उदाहरण घेतलं होतं की पहिले ती छोटी कळी असते, मग मोठा 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 होता आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या पाकळ्या पडलेल्या असतात, आणि तरी आपण असं म्हणतो की कालचं तेच कालचं फुल आहे हे. म्हणजे जेव्हा की त्याच्या पाकळ्या पडलेल्या आहेत पण तरी कालचं हे फुल आहे हे म्हणण्यासाठी जे कुठलं तत्व इतके सगळे बदल होत असतानाही टिकून राहिलेलं होतं, त्याला द्रव्य. आणि मग हे जे द्रव्य आहे, हे द्रव्य या ठिकाणी कल्पनेच्या बाबतीत ते म्हणतात की कल्पना कशी असते, ती अशी द्रव्यरूप असते. त्या ठिकाणी तिला कोणाची गरज नाही, पण तिच्या आश्रयाने इतर सगळे राहू शकतात. आणि म्हणून प्लेटो जो आहे तो अंतिम किंवा निरपेक्ष विचारात याच अर्थाने घेतो. यानंतर कल्पना सामान्य रूप असते. मी आत्ताच या सामान्यच्या कन्सेप्ट बद्दल ऑलरेडी बोलले की कॉमन आपण जे काढतो, काय म्हटल्यानंतर ज्या आकृती, जी काही आकृती ती तुमच्या पुढे येते, ती आकृती म्हणजे तिचं सामान्य रूप आहे. आणि हे सामान्य रूप म्हणजेच काय आहे? कल्पना आहे, असं तो या ठिकाणी सांगतो. यानंतर कल्पना जी आहे ती वस्तुरूप नसतात, तर विचार रूप असतात. मी आधीच मला पुन्हा एक्सप्लेन केलेलं आहे आता की वस्तू नाही आहे. मी कपिला गाय म्हणत नाही आहे. मी गाय ही कन्सेप्ट एक कॉमन कन्सेप्ट विचारात घेते, आणि ती जेव्हा मी विचारात घेते तेव्हा फक्त विचार आहेत, इंडिव्हिज्युअल गाय तिथे नाही. म्हणजे कपिला गाय माझ्या डोळ्यापुढे नाही आहे, तर त्याचं गोत्व रूपी जे सामान्य आहे ते माझ्या डोळ्यापुढे असतं. हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मग ही जी वस्तुरूप नसल्यामुळे मग हे कोणाच्या ठिकाणी असतं, तर या ठिकाणी प्लेटो असं म्हणतो की सामान्य कल्पना या कशा असतात? वस्तुनिष्ठ असतात, मनातल्या विचारांवर अवलंबून नसतात. की मला वाटतंय म्हणून कपिला गाईला सोडून गाईची कन्सेप्ट करताना मी 4च्या ऐवजी 6 पाय तिला लावून टाकले, नाही चालणार. कारण ती व्यक्तिनिष्ठा नाही आहे, ती कॉमन असली तरी म्हणजे सगळ्यांसाठी ती एकसारखी आहे. की ज्या गायीचा विचार, गाय शब्द म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर जी गाय आली तीच 100 लोकांसमोर येणार. आणि अशी जेव्हा ती कल्पना असते तेव्हा या ठिकाणी त्याचा विचार प्लेटो करताना आपल्याला दिसतो. म्हणजे बघा, एक लक्षात घ्या, आपण कल्पना हा शब्द वापरत आहोत ना, त्यामुळे कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं. इथे
संकल्पना शब्द मला बरेचदा जास्त प्रॉपर वाटतो यासाठी की कल्पना म्हटलं की मनाप्रमाणे तयार केलेली असाही विचार येऊ शकतो. पण सॉक्रेटिसने मात्र आयडियाज हा शब्द कल्पना रूपात वापरला आहे, पण म्हणताना खरं तर ती एक संकल्पना आहे. गाय म्हणा, गोत्व म्हणा, या संकल्पना आहे आणि त्याचा तो विचार या ठिकाणी करतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मनातल्या कल्पना जे टिपिकल, मी आता जसं म्हटलं की मी कोणालाही काही कसंही तयार करू शकते. जसं उदाहरणार्थ माणसाला 2च पाय आहेत, पण मला वाटतं की माणसासाठी 8 पायवाला माणूस तयार करावा मनामध्ये. मला अडवू नाही शकत कोण, पण ती कल्पना सामान्य होऊ शकणार नाही. ती व्यक्तीपुरती मर्यादित राहील. आणि म्हणून जेव्हा प्लेटो कल्पनांचं वर्णन करतोय तेव्हा त्या व्यक्तिनिष्ठ नाही आहेत, तर त्या कशा आहेत, वस्तुनिष्ठ आहेत. हा फरक लक्षात ठेवला पाहिजे. यानंतर कल्पना या अविकारी आणि अविनाशी असतात. त्या कल्पना अविकारी आणि अविनाशी हे 2 शब्द कदाचित तुम्हाला माहिती असतील अशी आशा करू आपण. विकार याचा अर्थ काय आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी बदल होतो त्याला आपण विकारी असं म्हणतो, आणि ज्यात काहीही बदल होत नाही ते असतं अविकारी. अविनाशी या शब्दाचा अर्थ काय होतो, ज्याचा कधीही नाश होत नाही. ज्याचा कधीही काय होत नाही, नाश होत नाही. आता हे जेव्हा आपण म्हणतोय नाश होत नाही, बघा मी हे का उदाहरण घेऊया आपण. आपल्या घरी एखादा माठ आणलेला आहे आणि त्याचा आपण वापर करतो. एक दिवस चुकून आपल्या हातून तो माठ फुटतो, माठ नष्ट झाला. पण माठरूपी कल्पना ही नष्ट होते का? ही नष्ट कधीही होणार नाही. असे असंख्य माठ फुटले तरी देखील आपल्याला माठ म्हटल्यानंतरची जी कल्पना आहे ती तुमच्या डोळ्यापुढे आलीच असेल. त्यामुळे हे जे तत्व कल्पना, या ज्या कल्पना आहेत या कशा आहेत, या अविनाशी, हे नष्ट होणार नाही. इंडिव्हिज्युअल गोष्टी नष्ट होते, व्यक्ती मरतील नक्कीच, पण मनुष्यत्व ज्याला आपण म्हणतो ते कधीही नष्ट होणार नाही. विकारांच्या बाबतीत सुद्धा व्यक्तीमध्ये भिन्न भिन्न विकार असू शकतील, है ना. एखादी व्यक्ती उंच असतील, एखाद्या व्यक्ती ठेंगणे असतील, एखाद्या व्यक्ती गोऱ्या असतील, एखाद्या व्यक्ती काळ्या असतील, एखाद्या व्यक्ती मितभाषी असतील, एखाद्या व्यक्ती फार बडबड्या असतील. म्हणजे बघा याच्या प्रत्येकांमध्ये वेगवेगळे गुणधर्म आपल्याला दिसतील. पण मनुष्यत्व जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा त्या ठिकाणी मात्र कॉमन गोष्ट आहे, त्यात विकार घडताना आपल्याला दिसणार नाही. या 2 गोष्टी हे महत्वाच्या ठरल्या. यानंतर कल्पना ज्या आहेत त्या वस्तूंचा सारभूत अंश आहे. हे ऑलरेडी आपण बरेचदा थोड्या वेगळ्या शब्दांमध्ये तेच मांडलेलं आहे की सारभूत अंश याचा अर्थ काय की त्यातला कॉमन गोष्टी त्याच्यातल्या काढल्या आणि त्यांची एक कन्सेप्ट बनलेली आपल्याला दिसून येते. आता जेव्हा आपण सारभूत असं म्हणतो तेव्हा त्या एक प्रकारच्या व्याख्यारूप कल्पने या वस्तूंचा सारभूत अंश, म्हणजे जेव्हा व्याख्या केली जाते तेव्हा व्याख्येमध्ये हा सारभूत अंश इन्क्लूड झालेला असतो. हाच सारभूत अंश घेऊन व्याख्या तयार होतात. व्याख्या आपोआप तयार होत नाही. व्याख्या कशा तयार होतात, जेव्हा त्याच्यामध्ये या कॉमन गोष्टींचं जीस टाकला जातो किंवा एक साधारणपणे कॉमन गोष्टी एकत्र करून त्या मांडल्या जातात तेव्हा त्या व्याख्या रूपामध्ये आपल्या समोर येतात. त्यामुळे कॉमन जे आहे ते म्हणजे सारभूत अंश आणि ते कल्पनेच्या ठिकाणी असतं असं प्लेटो आपल्याला या ठिकाणी सांगतो. मग प्रत्येक कल्पना जी आहे ती प्रकारदृष्ट्या एक निरपेक्ष पूर्णत्व असतं. म्हणजे काय, तर ही जी कल्पना आहे ही कल्पना या ठिकाणी निरपेक्ष आणि सापेक्ष, बघा 2 गोष्टी असतात. आपल्याला या शब्दांचे अर्थ माहित असले पाहिजे. निरपेक्ष जेव्हा म्हणतो तेव्हा आणि सापेक्ष म्हणजे उदाहरणार्थ आपण एक उदाहरण आपलं असं घेऊया की मला परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे.
आणि एक आहे मला अभ्यासासाठी अभ्यास करायचा. म्हणजे काय, या दोन मध्ये कशाच्या तरी अपेक्षेने जेव्हा काम केलं जातं तेव्हा त्याला म्हणतात सापेक्ष. आणि कुठल्याही अपेक्षेच्या अँगलने किंवा अपेक्षेसाठी आपण काम न करता जेव्हा कृती घडते तेव्हा त्याला काय म्हणायचं, निरपेक्ष. आता ह्या दोन शब्दांच्या अंतर्गत आता म्हटल्याप्रमाणे प्रत्येक कल्पना प्रकारदृष्ट्या एक म्हणजे काय, की जसं माणसांची एक पूर्ण जात आहे है ना, तर त्या जातीची अभिव्यक्ती कोण करते, कल्पना करते. म्हणजेच मनुष्यत्व हे पूर्ण मनुष्यत्व जातीचं काय करतंय, लिडरशिप मध्ये, की ते प्रमुख आहे आणि त्याच्या खाली हे सगळे, या अर्थाने. त्यामुळे मुख्य या ठिकाणी एक लक्षात ठेवला पाहिजे की ही जी जातींची अभिव्यक्ती आहे ही कुठल्या तरी एखाद्याच गोष्टीची असते. आणि ती कशी असते, निरपेक्ष असते. याचा अर्थ काय, तर त्यातल्या कमतरता काढून महत्वाच्या गोष्टी एकत्र करून ती कल्पना तयार केली गेलेली असते. मी आता जसं मनुष्याचं उदाहरण घेतलं, ही त्याचे गुण जे आता मी सांगितलं ते मितभाषी, रागीट वगैरे 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 ते सगळं बाजूला केलेलं. फक्त त्याची कॉमन आणि महत्वाची गोष्ट या ठिकाणी घेऊन आपण मनुष्यत्वाचा विचार करीत असतो. यानंतर कल्पना जी असते ती देशकालबाह्य, म्हणजेच त्याला कशाच्याही मर्यादा नाही आहे. म्हणजे मी इथे आहे आणि मी जेव्हा विचार करते तेव्हा मनुष्यत्वाची कन्सेप्ट, आणि मी जेव्हा फॉरेन मधल्या कुठल्या तरी देशात बसले आणि मग कोणीतरी मला म्हटलं मनुष्यत्व म्हणजे काय, दुसऱ्या व्यक्तीला म्हटलं तरी त्याच्याही साठी तेच असेल. गोत्व ही कन्सेप्ट जी इथे आहे तीच तिथेही असेल. त्यामुळे देशकालाच्या मर्यादा या ठिकाणी लागू होत नाही. कल्पना कशा आहे असायला पाहिजे की ज्या देशकाल बाह्य असल्या पाहिजे. पहा, म्हणून मी तुम्हाला पहिलेच म्हटलं कल्पना शब्द आल्यावर थोडासा आपल्याला मनामध्ये एक संभ्रम येतो म्हणून. पण प्लेटो जे कल्पना म्हणतोय ना ते कुठेतरी संकल्पनांसारखी आहे की ज्या या ठिकाणी कॉमन असतील, ज्या या देशात दिसतील त्याच पुढच्याही देशांमध्ये आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे ही जी मर्यादा आहे ही कल्पनेला लागू होणार नाही. माझ्या मनात येणारी कल्पना भिन्न असू शकते, ती माझ्याच पुरती राहील, ती सगळ्यांसाठी जाणार नाही. मग प्लेटो ज्या कल्पनेचा विचार करतोय ती कल्पना ही देशकालबाह्य असायला पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला प्लेटो सांगताना दिसतो. आता जो प्लेटो कल्पनेचा विचार मांडतोय त्या ठिकाणी तो कल्पनेला प्रज्ञेचा विषय असं म्हणतोय. प्रज्ञा याचाच अर्थ काय होतो, बुद्धी है ना, बुद्धीचा आहे. कारण एक एक गाय बघणं निराळं, पण गायींचे कॉमन घटक काढणं वेगळं. गायींचे जेव्हा कॉमन घटक आपण काढून गोत्व नावाची जी काही सामान्य रूपी संकल्पना आपल्या पुढे येते ते काम इंद्रिय नाही करू शकणार. ते काम कोणाला करावं लागेल, बुद्धीला म्हणजेच प्रज्ञेला करावं लागेल. आणि म्हणून ही प्रक्रिया या ठिकाणी प्लेटो प्रज्ञेशी जोडताना आपल्याला दिसतोय किंवा आहेच ती मुळात. प्लेटो जोडतोय असं म्हणण्यापेक्षा कल्पनेच्या बाबतीत जो विचार आहे तो कशाशी संबंधित आहे, प्रज्ञेशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. यानंतर प्रत्येक कल्पना अतीत त्याचप्रमाणे अंतर्यामी दोन्ही स्वरूपाची असते. म्हणजेच काय, अतीत म्हणजे तिला सगळं सामावून घ्यायची तिच्यामध्ये ताकद आहे, आणि अतीत म्हणजे कालाच्या याच्यात अडकलेली नाही आहे की इथपर्यंत आहे नंतर नाही, असं नाही आहे. तर ती सतत चालत राहणार आहे आणि एकसारखी तिच्यात बदल होत नाही. पहिलाच मुद्दा घेतला होता की तिच्यात बदल होत नाही. गोत्व या कन्सेप्टला जेव्हा कधीपासून विचार झाला असेल तो आजही आपण तसाच करतो. त्यामुळे तो बदल होणार नाही. प्राणित्व म्हटल्यानंतर एक कॉमन आपल्या पुढे येतं. प्राणित्व याचा अर्थ इतके इतके पाय असणारा, असं 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 असणार.
एक साधारण कन्सेप्ट आपल्या पुढे येतो. प्राणी, पशु म्हणताना, प्राणी म्हणताना हे सगळे जेव्हा विचार येतात तेव्हा कॉमन रूपामध्ये येतात. पण जेव्हा मी म्हंटल समजा व्याघ्र किंवा वाघ असं म्हटल्यानंतर बघा तुमच्या डोळ्यापुढे कॉमनच आलेलं आहे. पुन्हा याच्यामध्ये हायरार्की आहे. हायरार्की म्हणजे एकापेक्षा वरती, दुसऱ्यापेक्षा तिसरा, तिसऱ्यापेक्षा चौथा, आणि मग प्लेटो सगळ्यात हायेस्टला ईश्वर असं म्हणण्याचा प्रयत्न करतो, हे आपल्याला लक्षात येईल. आता इथे या ठिकाणी हा मुद्दा पुढचा घेण्यापूर्वी प्लेटो कल्पनेच्या बाबतीमध्ये आणखीन काही मुद्दे महत्वाचे लक्षात घ्या, की त्यांनी दोन विश्वांची कल्पना कुठेतरी केलेली आपल्याला दिसून येते. दोन विश्व म्हणजे कोणती? तर पहिलं विश्व जे आहे ना, ते आहे आपलं वास्तविक जग, जे आपण आता वावरतोय, आपल्याला वस्तू दिसते, इंडिव्हिज्युअल वस्तूचा अर्थ करतोय, त्याच्यानुरूप आपण काम करतोय, वगैरे वगैरे वगैरे. एक त्यांनी सार रूपाचं तत्व असणार एक विश्व अशी कन्सेप्ट केलेली दिसून येते. प्रथमतः तर त्यांनी दोन वेगवेगळे विश्व करून दोघांचीही मांडणी वेगळ्या पद्धतीने केली, पण मग नंतर त्याच्या त्रुटी स्वतःच्याच लक्षात आल्या आणि मग त्यांनी प्रतिकृती असा शब्द वापरायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी काय केलं की जे साररूप तत्वांचं विश्व आहे त्याची प्रतिकृती म्हणजे हे विश्व, अशा पद्धतीने मांडणी आपल्या तत्वज्ञानात केलेली आहे. आणि हाच त्याचा कल्पनावाद आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामध्ये त्यांनी कल्पनेची हायरार्की सुद्धा करत करत ईश्वराचं स्थान स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. एवढा या ठिकाणी कल्पनावाद आहे. यानंतर आपण जे वळतो आहोत, दुसरा मुद्दा आपला आहे तो म्हणजे अरिस्टॉटलच्या कारणतेचा सिद्धांत. आता हा अरिस्टॉटलच्या कारणतेचा सिद्धांत नेमका काय आहे? तर सगळ्यात पहिले, सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट ते म्हणजे कार्यकारण सिद्धांत काय आहे. कारण कार्य सिद्धांत जो असतो तो नेमका काय? बघा, विश्वातली प्रत्येक गोष्ट जी असते ती कारणाशिवाय घडू शकत नाही. कारण असेल तर आणि तरच कार्य घडताना आपल्याला दिसत. आता कारण कशाला म्हणायचं आणि कार्य कशाला म्हणायचं? कारण याचा अर्थ ज्यातून एखाद्या वस्तूची निर्मिती होण्याची शक्यता किंवा ते निर्माण तो करतो त्याला कारण असं म्हटलं जातं. आणि जे निर्मित असतं त्याला आपण कार्य असं म्हणतो. हे शृंखला आहे. एका गोष्टीतून दुसरी निर्माण होणार, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी, आणि म्हणून पहिले जे कारण असतं आणि दुसरं कार्य असतं ते दुसऱ्या ह्याच्यात कदाचित कारण होईल आणि मग कार्य होईल, अशी शृंखला चालत असते. आणि याला आपण कार्यकारण संबंध रूपामध्ये बघतही असतो आणि विश्वात त्या गोष्टी आहेतच. अरिस्टॉटलनी पण याचा विचार केला आणि अरिस्टॉटलला या गोष्टी फार महत्वाच्या वाटल्या, की या कार्यकारणाच्या बाबतीत चार गोष्टी त्यांनी महत्वाच्या मानल्या. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्रव्यात्मक कारण किंवा उपादान कारण, ज्याला मटेरियल कॉज असं म्हटलं जातं. दुसरं जे आहे ते आहे निमित्त कारण, ज्याला इफेक्ट असं म्हटलं जातं. आकारिक कारण किंवा आकारात्मक कारण, फॉर्मल कारण, आणि निमित्त कारण हे इफिशियंट कॉज मध्ये येतं. आणि शेवटचं जे आहे ते अंतिम कारण किंवा प्रयोजन कारण, फायनल कॉज त्याला असं म्हणतात. आता या ठिकाणी सगळ्यात पहिलं जे द्रव्यात्मक कारण आहे किंवा उपादान कारण आहे ते नेमकं काय? एखादी वस्तू निर्माण करायची, कुठली वस्तू घ्या, काही उदाहरण तुम्ही देऊ शकता. समजा आपल्याला मातीची भांडी बनवायची आहेत, तर मातीची भांडी बनवायची तर ती कशी बनतील? सगळ्यात पहिले आणि सगळ्यात महत्वाचं कुठलं तरी द्रव्य आपल्याला लागेल. त्या द्रव्याशिवाय आपण भांडी बनवूच शकणार. म्हणजे ते द्रव्य, आपण मातीची भांडी असं म्हटलेलं असल्यामुळे ते द्रव्य सगळ्यात पहिलं काय असेल? माती. माती खूप आपल्या जवळ आहे,
पण करण्याची ताकदच बोटांमध्ये नाही. तयार होतील का मातीची भांडी? तयार होणार नाही. त्यामुळे दुसरं हे निमित्त कारण की जे त्याला ऍक्टिव्हेट करतं की नाही हे आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, शक्ती या ठिकाणी लागते. नंतर जे आहे ते आहे आकारात्मक कारण. मी जेव्हा म्हटलं की भांडी बनवायची, आता भांडी बनवताना मे बी तो गंज असेल, मे बी ते लाटणं असेल, मे बी तो पोळपाट असेल, जेही या गोष्टी आहेत या बनवायचा एक विशिष्ट आकार तुमच्या समोर असेल. भांड म्हटलं समजा तर ते विशिष्ट गोल आकाराचं भांड असेल, पण मी तेच लाटणं म्हटल्यानंतर लंब आकार है ना. तर प्रत्येक गोष्ट तिचा एक आकार आणि तिचं एक द्रव्य, ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या ठरतात. यानंतर फायनल कॉज ज्याला ईश्वराच्या रूपामध्ये घेतलेलं आपल्याला दिसून येतं. आता या ज्या चारही गोष्टी मी सांगितल्या तुमच्या लक्षात आलं असेल की उपादान कारण म्हणजे ज्याच्यातून निर्मिती होते. मातीचं असेल, समजा मी मूर्ती म्हटली, रामाची मूर्ती, एक उदाहरण घेतलं आपण, तर रामाची मूर्ती जेव्हा मी म्हणते तेव्हा ती दगडातून पण निर्माण होऊ शकते, ती सोन्याने पण निर्माण होऊ शकते, ती चांदीने निर्माण होऊ शकते, ती आणखी इतर कोणत्याही धातूंनी निर्माण होऊ शकते, काचेने सुद्धा निर्माण होऊ शकते. आता या ज्या सगळ्या, हे जी सगळे नावं घेतलेत ना मी, माती, सोनं, चांदी, जे काही आहे हे सगळे द्रव्य. आणि रामाची मूर्ती, आता रामाची मूर्ती म्हटल्याबरोबर बघा तुमच्या डोळ्यापुढे त्याची एक आकृती आली असेल, धनुष्यधारी आणि मुकुट असलेला वगैरे वगैरे वगैरे. हे झालं त्याचा आकार. हा जो आकार आहे, हा आकार आणण्यासाठी जे कोणी काम करतंय ते आहे निमित्त कारण. याला त्यांनी महत्वाचं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे जे चारही कारण आहेत हे एकमेकांचे विकल्प नाही आहे ना, म्हणजे एक असेल दुसरा नसेल, दुसरा असेल तिसरा असेल, असं नाही चालणार. तर आपल्याला काय असायला लागेल, चारीही असतील तेव्हाच ते घडणार, अदरवाईज ते घडणार नाही. त्यामुळे इथे एरिस्टॉटल या चारही गोष्टींना महत्व देताना आपल्याला दिसून येतो. या चारही गोष्टी जेव्हा बघा, साधं आपण मनुष्याच्या जेव्हा निर्मिती असतात तेव्हा तर मी उदाहरणं देऊन तुमच्या समोर आणलीच, पण आपण संपूर्ण सृष्टीचा विचार करूया. संपूर्ण सृष्टीचा जेव्हा विचार करतो आणि या चार गोष्टी विचारात घेतो तेव्हा आपल्याला फायनल कॉज किती इम्पॉर्टंट आहे तिथे त्या ठिकाणी तो सांगतो की इतकं अमर्यादित विश्व जे काही आहे हे विश्व माणूस तर निर्माण नाही करू शकत, त्याच्यात नाही आहे ती पूर्ण, त्याच्या त्या मर्यादा आहेत. मग ह्या मर्यादा स्वीकारून आपल्याला कोणीतरी महत्वाचा घटक स्वीकारावा लागेल आणि तो म्हणजे ईश्वर, ज्याला फायनल कॉजच्या रूपामध्ये त्यांनी स्वीकारले. बाकी उपादान आहेतच, निमित्त आहेतच आणि आकारही त्यांनी ठरवलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तो ते महत्वाच्या मानतो, त्याच्याशिवाय कार्यकारण होऊ शकणार नाही असं तो सांगतो. पुढे जाऊन प्लेटो या ठिकाणी दोन गोष्टींना जास्त महत्व देतो, ते म्हणजे द्रव्य कारण आणि दुसरं आहे आकार कारण. कारण ते दोघेही एकमेकांशी अतिशय संबंधित आहेत. कुठलीही वस्तू जर तुम्ही कुठलीही घ्या, एकतर त्यात द्रव्य असतं आणि दुसरं त्याचा एक विशिष्ट आकार असतोच. आकाराशिवाय द्रव्य असणार नाही किंवा द्रव्याशिवाय नुसता आकार असंही तो म्हणत नाही. त्यामुळे या गोष्टी एरिस्टॉटल आपल्याला सांगताना एरिस्टॉटल या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसतो. आता तुमच्या प्रश्नपत्रिकेत येणाऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने इथे एक लक्षात घ्या की प्लेटोचा कल्पनावाद हा महत्वाचा भाग आहे आणि एरिस्टॉटलची कारण कल्पना जी आता हे चार मुद्दे मी इथे मांडलेले आहेत त्या चार मुद्दे त्या ठिकाणी येणे गरजेचे आहे. ते जर या ठिकाणी आहेत
तर तुमच्या उत्तरांना उत्तम मार्क मिळतील. मला असं वाटतं इथे आपण थांबायला हरकत नाही. सरांनी जी संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करते आणि पुढेही असेच आपण भेटू अशी आशा करते. धन्यवाद सर. सर नरेंद्र सर. ओके, थँक्यू व्हेरी मच मॅडम. अप्रतिम तुमचं म्हणजे आजचं प्रेझेंटेशन. होप सो मुलं नाहीये पण तरी काही हरकत नाही. आपण याला तसंही आपण ग्रुपवर शेअरच करणार आहोत, त्याच्यामुळे मुलांना ते बेनिफिशियल होईल. ठीक आहे. आणि आज मॅडमनी ज्या पद्धतीने प्लेटो आहे, अरिस्टॉटल म्हणा किंवा अरिस्टॉटलची कारण कल्पना म्हणा, अप्रतिम रीतीने मॅडमनी समजून दिली. मुलांना परीक्षेच्या दृष्टीने ती कामी येईल. आजचा दिवस इथेच संपला असं मी जाहीर करतो आणि आता आजच्या क्लासला थांबवून देतो. उद्या याच वेळेवर आपण पुन्हा एकदा जॉईन करू. ओके, थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू सर. ओके, मी रेकॉर्डिंग तर बंद केली आहे आता. उद्या आता मी एकच काम करेल. रेकॉर्डिंग बंद करून घे म्हणजे मग पुढे बोलायला बरं होतं.